आता सराव संच 1.2 पाहूया. तो पहिला प्रश्न आहे, सारणी पूर्ण करा. तर x अधिक y बरोबर 3 आणि त्याचा एक तक्ता दिलेला आहे उकलींसाठीचा. तर आपण तो सोडवूयात. तर x आणि y ची बेरीज 3 पाहिजे. आता इथं जर निरीक्षण केलो आपण, x ची किंमत 3 दिली आहे, x y ची किंमत दिली आहे बघा 3 0, म्हणजे y ची किंमत त्यांनी दिलेलीच आहे 0 आहे. याच पद्धतीनं इथं y ची किंमत 3 दिली आहे, 3 आहे, x ची किंमत 0 त्यांनी दिलेलीच आहे, ती फक्त भरायचं आहे आपल्याला. तर असा प्रश्न 2 मार्काला येतो. याला अर्धा मार्क असतो, याला अर्धा, आणि प्रत्येक चौकटीला अर्धा. आता किंमत फक्त आपल्याला एकाचीच काढायची आहे. काय की x अधिक y बरोबर 3 ह्या समीकरणामध्ये आपण y ची किंमत किती ठेवणार आहोत? 5. y बरोबर 5 ठेवून, म्हणून x अधिक y ऐवजी ठेवणार आहे 5 बरोबर 3. x ची किंमत काढायची आपल्याला. 5 ला उजव्या बाजूला पाठवूयात. 3 हा अधिक 5 उजव्या बाजूला येताना होईल वजा 5. म्हणून x बरोबर चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करणार. 5तून 3 गेले 2, उत्तराला चिन्ह मोठ्याचं वजा येईल, म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला -2. तर आपण असंही बघू शकतो, -2 अधिक 5 यांची बेरीज येते 3, म्हणजे बिंदू काय येणार आहे? -2, 5. आता प्रश्नात इथं काय दिलेलं आहे? हे एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा म्हटलंय. फक्त आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे, आलेख काढायचा नाहीये. तर हे पहिलं समीकरण झालं एक सामायिक समीकरणातलं, आणि हे आता दुसरं, यालाही सोडवायचं आहे आपल्याला. तर यामध्ये पहा, सर्वप्रथम y ची किंमत, आता इथं या पद्धतीनं काही दिलेलं नाही आहे, y ची किंमत दिली आहे 0. तर पहिल्यांदा आपण समीकरण लिहूयात, x वजा y बरोबर 4. तर या समीकरणात आपण y बरोबर 0 ठेवू. तर y 0 ठेवल्यामुळे काय होतं पहा समीकरण, x वजा y ऐवजी 0 बरोबर 4. म्हणून 0 जर तिकडं पाठवलं तरी काही फरक पडणार नाही, म्हणजे x ची किंमत मिळते 4. तर ही किंमत आपण इथे ठेवूयात, म्हणजे उकल काय आली 4,0. आता असंच दुसऱ्या किमतीसाठी ठेवणार आहे. आता x ची किंमत दिली -1. x बरोबर -1 ठेवून, म्हणून -1 वजा y बरोबर 4 ह्या समीकरणात ठेवायचं. x ची किंमत किती ठेवणार? -1. सोडवायचं. y ची किंमत काढायची आपल्याला. वजा y बरोबर 4. आता हा -1 उजव्या बाजूला गेल्यानंतर अधिक होईल, म्हणून -y बरोबर 4 अधिक 1 5. म्हणून y बरोबर हा ऋण तिकडे गेला, -5 होईल, म्हणजे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? -5. म्हणजे बिंदू मिळतो -1, -5. तर हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न पाहूया. खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. तर यामध्ये 2 समीकरणं दिलेली आहेत, x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4. तर आलेखानं जर सोडवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा असे तक्ते करावे लागतात. आता ही दोन्ही समीकरणं सोपी आहेत पहा. x आणि y यांची बेरीज 6 पाहिजे आपल्याला. मग मी समजा x बरोबर 0 घेतले, तर x आणि y मिळून 6 पाहिजे, म्हणजे 0 अधिक 6, म्हणजे पहिली जोडी होईल 0, 6. या दोघांची बेरीज यायला पाहिजे 6. समजा मी x ची किंमत 1 घेतले, तर 1 आणि 5 यांची बेरीज येते 6, म्हणजे दुसरा बिंदू मिळाला 1,5. समजा मी x ची किंमत 2 घेतले, तर बेरीज आपल्याला 6 पाहिजे. 2 आणि 4 बेरीज येते 6, त्यामुळे तिसरा बिंदू होईल 2,4. आणि चौथा बिंदू आहे 3. जर मी घेतले x ची किंमत, तर y ची किंमत पण मला 3च मिळेल, म्हणजे 3, 3. तर हा झाला पहिला तक्ता. आता असंच दुसरी सरणी आपण पूर्ण करूयात. x वजा y बरोबर 4.
म्हणजे एक्स आणि वाय यांची वजाबाकी 4 पाहिजे. यामध्ये एक्स मोठा आहे पहा, मोठ्यातून लहान हा वाय वजा केल्यावर 4 यायला पाहिजे. आता समजा मी 5 घेतले एक्सची किंमत, तर 5तून 1 गेला 4 येणार. म्हणजे एक्सची किंमत 5 असेल तर 5 वजा 1 बरोबर 4. तर ही पहिली निर्देशकाची जोडी झाली. असंच समजा मी एक्स 4 घेतले, तर वायची किंमत किती मिळेल? वायची किंमत किती घ्यावी लागेल? 0. कारण एक्स जर 4 असेल तर वाय काढायचे, हा 4 इकडे गेला, 4 वजा 4 काय होणार आहे? 0. म्हणजे बिंदूची जोडी काय येते? 4,0. असंच मी जर एक्सची किंमत 6 घेतले, 6 वजा 2 4 येतं पहा. आणि असंच 7 आणि 3 घेतले मी, तर यांची सुद्धा वजाबाकी 4च येते. तर अशा पद्धतीनं एक्स आणि वायची वजाबाकी 4 येईल अशा आपण निर्देशकांच्या जोड्या घेतलेल्या आहेत. आता ह्या तक्त्यांचे आपण आलेखावरती बिंदू स्थापन करून घेऊयात. तर त्यासाठी इथे आलेखाचं पान आहे. या आलेखाच्या पानावरती मी मागच्या भागातही सांगितले की एक एक्स अक्ष असतो आडवा, उभा जो आहे तो वाय अक्ष, आणि त्यावरती दोन्ही जिथं छेदतात तो आरंभबिंदू 0 म्हणतो आपण. उजवीकडे सगळे धन, वर सगळे धन, डावीकडे आणि खाली ऋण येतात. आता हे बिंदू आपण स्थापन करूया. तर पहिला बिंदू काय आहे? 0,6. तर एक्स अक्षा, आता एक्स निर्देशक जर 0 असेल तर तो बिंदू वाय अक्षावर असतो. कोणत्या ठिकाणी? 6 या ठिकाणी. तर इथं आपण बघूयात की वाय अक्षावर 6 या ठिकाणी हा बिंदू मिळेल आपल्याला. इथं 0,6. आता 1,5 आहे. एक्स अक्षावर 1 पाहणार, इथून लंबरेषा, आणि वाय अक्षावर 5. तर इथं आपल्याला बिंदू मिळेल पहा. त्यानंतर 2,4, एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर 4. तर हे दोन्ही लंब जिथं छेदतात तिथं आपल्याला हा तिसरा बिंदू मिळेल. आणि 3,3, एक्स अक्षावर पण 3, वाय अक्षावर पण 3. तर असे 4 बिंदू आपण घेतले. तर ह्या सर्वातून जाणारी आपण रेषा काढणार आहोत. ह्या रेषेला आपण कोणत्या समीकरणाची ही रेषा आहे ते समीकरणाचं नाव लिहिणार आहे आपण इथे. एक्स अधिक वाय बरोबर 6. तर ही पहिली रेषा झाली. आता दुसरी रेषा, त्याचा आपण आलेख काढणार आहोत. तर त्यासाठीचे उकलीचे बिंदू आपण स्थापन करून घेऊयात. तर पहिला बिंदू आहे 5,1, म्हणजे एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 1. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 1. इथं आहे पहा तो बिंदू. हा पहिला बिंदू झाला. 4,0. वाय निर्देशक जर 0 असेल तर तो बिंदू एक्स अक्षावर असतो आणि एक्स निर्देशक जेवढा आहे तिथं असतो 4. एक्स अक्षावर 4 या ठिकाणी हा बिंदू असेल. त्यानंतर 6,2, एक्स अक्षावर 6 आणि वाय अक्षावर 2. 6 आणि 2. असंच 7,3, एक्स अक्षावर 7 आणि वाय अक्षावर 3. तर पुन्हा ह्या सर्व बिंदूतून जाणारी आपण रेषा काढूयात. ही रेषा कोणत्या समीकरणासाठीची आहे? एक्स वजा वाय बरोबर 4. तर आपण दोन्ही समीकरणं ज्या बिंदूत छेदतात, आपल्याला शेवटी काय आहे? आलेखानं सोडवायचंय. आणि एक सामायिक समीकरणे सोडवतो म्हणजे आपण त्याची उकल काढत असतो. आणि आपण शिकलेलं आहे की आलेखाच्या पद्धतीनं जेव्हा काढतो तेव्हा दोन्ही आलेख म्हणजेच दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात ती सामायिक उकल म्हणजे त्या दोन्ही समीकरणांची उकल असते. तर इथं हे या दोन्ही रेषा या बिंदूत छेदतात. तर हा बिंदू कोणता आहे पहा. एक्स अक्षावर 5 आहे आणि वाय अक्षावर 1. म्हणून या समीकरणाची उकल आपल्याला मिळते. उकल x, y बरोबर 5, 1.
तर हे झालं आपलं उत्तर. तर अशा पद्धतीनं आलेखानं आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. दुसरा आणि तिसरा प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे. इथं मी प्रश्न लिहून दिलेले आहे पहा. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3. तर आणि हा तिसरा प्रश्न आहे. तर ह्या दोघांची उत्तरं पहा. तर ह्या दुसऱ्याचं उत्तर आहे 4,1 आणि तिसऱ्याचं उत्तर आहे 3,-3. तर तुम्ही हा प्रश्न आत्ता जसं मी उदाहरण 1 सोडवलेलं आहे त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. चौथा आणि पाचवा आता आपण पाहूयात. तर चौथा पाचवा पाहण्यासाठी 2 समीकरणं दिलेली आहेत. तर पहिल्या समीकरणासाठी एक चौकट आणि दुसऱ्या समीकरणासाठी ही दुसरी चौकट आपण घेतलेली आहे. तर प्रथम आपण पहिल्या समीकरणासाठी चौकट करूयात. म्हणजे किमती ठेवायच्या आहेत आपल्याला. एक्सची किंमत आपण घेणार आणि त्यानुसार वायच्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत. तर सर्वप्रथम सोप्या किमती ठेवायचा प्रयत्न करायचा की छोट्या आणि सोप्या असलेल्या. तर आपण एक्सची किंमत सर्वप्रथम 0 घेऊयात. तर एक्स 0 असताना तर इथं आपण सोडूयात. समीकरण कुठलं आहे आपलं 3x वजा y बरोबर 2. आता ह्या समीकरणात एक्सची किंमत आपण किती ठेवणार आहे 0 ठेवून. म्हणून 3 गुणिले एक्सची किंमत 0 वजा y बरोबर 2. 3 गुणिले 0 0 येणार आहे. 0 वजा y बरोबर 2. म्हणून 0ला जर आपण तिकडे पाठवलं तर वजा y बरोबर 2 येईल फक्त आणि y बरोबर येईल हा ऋण जर मी तिकडे पाठवला तर ऋण 2 येईल. म्हणजे x 0 असताना y ची किंमत मिळाली आपल्याला ऋण 2. म्हणजे पहिला बिंदू मिळाला आपल्याला 0, ऋण 2. आता असंच आपण ही पहिली किंमत झाली. आता दुसरी किंमत ठेवूयात. x बरोबर 1 ठेवूयात. म्हणून x जर 1 ठेवले तर आता y ची किंमत काढायची. पुन्हा ही x ची किंमत आपण ह्याच समीकरणात ठेवणार आहे. म्हणजे समीकरण काय होईल 3 गुणिले x ऐवजी काय ठेवणार 1 वजा y बरोबर 2. सोडवायचे. 3 1 3 वजा y बरोबर 2. आपल्याला 3 नको आहे उजवीकडे पाठवायचं आहे. म्हणजे वजा y बरोबर 2 हा धन 3 आहे. तिकडे जाताना काय होणार आहे वजा 3 होईल. म्हणून वजा y बरोबर 2 वजा 3. एक धन आहे एक ऋण आहे. चिन्ह जर भिन्न असतील तर आपण वजाबाकी करतो. 3तून 2 गेला 1. उत्तराला चिन्ह मोठ्याचं ऋण. दोन्हीकडची ऋण लोप होतील. म्हणजे y बरोबर काय मिळालं 1. म्हणजे x 1 असताना y ची किंमत सुद्धा आपल्याला 1 मिळाली. आता आपण x ची किंमत 2 ठेवूयात. x बरोबर 2 ठेवून. म्हणून x जर 2 घेतला पुन्हा ह्याच समीकरणात ठेवणार. 3 गुणिले x ऐवजी ठेवणार 2 वजा y बरोबर 2. म्हणून 3 दोन्ही 6 वजा y बरोबर 2. आपल्याला y काढायचे. 6ला उजव्या बाजूला पाठवूयात. 2 अधिकचा काय होणार आहे वजा. म्हणून वजा y बरोबर 2 वजा 6. वजाबाकी करणार आणि मोठ्याचं चिन्ह वजा 4. म्हणून y ची किंमत मिळते 4. तर ही y ची किंमत इथं घेतली तर बिंदू मिळतो आपल्याला 2,4. असंच x ची किंमत आता आपण 3 ठेवूयात. x जर 3 घेतला तर y काय मिळतो पहा. पुन्हा 3 गुणिले x ऐवजी 3 ठेवणार वजा y बरोबर 2. 3 त्रिक 9 वजा y बरोबर 2. म्हणून वजा y बरोबर 2. हा अधिक 9 इकडे येताना वजा 9 होईल. म्हणून वजा y बरोबर 2 वजा 9. 9तून 2 गेले 7 आणि मोठ्याचं चिन्ह वजा 7. म्हणजे y ची किंमत मिळते आपल्याला 7. तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा मी सोडवताना कसं बरोबरचं चिन्ह एकाखाली एक घेते.
आणि याच पद्धतीनं तुम्हीही सोडवायचा सराव करायचे. आपल्याला इथून लिहायची सवय असते, पण बरोबरचं चिन्ह प्रत्येक वेळी एकाखाली एक येईल अशी काळजी घ्या थोडी. तर x3 असताना y मिळालं आपल्याला 7. आता असंच आपण दुसऱ्या समीकरणासाठी काढणार आहोत. 2x वजा 3 2x वजा y बरोबर 3. तर ह्या समीकरणासाठी पुन्हा आपण 4 किमती काढणार आहोत. xची किंमत पुन्हा आपण छोट्याच ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला yच्या किमतीसुद्धा छोट्या मिळतील. तर सर्वप्रथम आपण xची किंमत ठेवूयात 0. तर आता समीकरण काय आहे आपलं? 2x वजा y बरोबर 3. तर हे व्यवस्थित लिहायचं आहे, म्हणजे ह्या समीकरणात जर ठेवलं तर पुन्हा आपल्याला किमती वेगळ्या येऊ शकतात. त्यामुळे ज्या समीकरणाचं आहे ते समीकरण लिहिणं आवश्यक आहे. आता ह्या समीकरणात सर्वप्रथम आपण x बरोबर 0 ठेवूयात. आता हे समीकरण तुम्ही असंही सोडू शकता. पहा, ह्या समीकरणाला मी सोपं रूप देते, म्हणजे वजा y ला तिकडे पाठवते, अधिक y होईल आणि 3 ला डावीकडे घेते, म्हणजे काय होईल? 2x वजा 3 बरोबर y. तर मी y बरोबर असं लिहिते 2x वजा 3. आता सिंपल झालं बघा. ह्या समीकरणात मी x ची किंमत 0 ठेवते, म्हणजे काय होईल पहा, y ची किंमत मला डायरेक्ट मिळते. इथं आपल्याला पक्षांतर वगैरे करावं लागायचं. असं मी का केले? कारण yचा सहगुणक 1 आहे, त्यामुळे सोपं जातं आपल्याला. आता y बरोबर 2, x ची किंमत काय ठेवणार आहे? 0 वजा 3. 2 0 0 वजा 3, म्हणून y ची किंमत मिळते आपल्याला ऋण 3. म्हणजे x आपण किती घेतला? 0. तेव्हा y ची किंमत मिळाली आपल्याला ऋण 3, म्हणजे पहिला बिंदू मिळाला 0, ऋण 3. आता असंच x ची दुसरी किंमत ठेवूयात. x बरोबर 1. तर वरच्या समीकरणात पण आपण तसंच घेतलंय बघा, 0 1 2 3. इथंही तसंच ठेवूयात. म्हणून आता हे समीकरण न घेता हे घेणार आहे आपण, म्हणजे यात आपल्याला किमती ठेवल्यानंतर पायऱ्या कमी होतात. पहा, y बरोबर 2, x ऐवजी काय ठेवणार आहे? 1 वजा 3. सोडवा मग. आधी गुणाकार करतो. 2 1 2 वजा 3. 2 वजा 3 वजाबाकी करणार आणि उत्तराला चिन्ह मोठ्याचं 3चं ऋण येईल. 3तून 2 गेला 1, म्हणजे y ची किंमत मिळते ऋण 1. जेव्हा x 1 आहे तेव्हा y ऋण 1, म्हणजे बिंदू मिळतो 1, ऋण 1. असंच तिसरी किंमत ठेवूयात आपण. x बरोबर आता 2 ठेवूयात. म्हणून पुन्हा हेच समीकरण, y बरोबर 2, x ऐवजी काय ठेवणार आपण? 2 वजा 3. बेदुनी 4 वजा 3, म्हणून y बरोबर 4 वजा 3. मोठ्यातून लहान वजा होतं, 4तून 3 गेलं 1. चौथं, म्हणजे आपल्याला x 2 असताना y किती मिळालं? 1. तर चौथी किंमत आपण ठेवूयात x ची 3. x बरोबर 3 ठेवून, म्हणून y बरोबर 2 गुणिले x ची किंमत ठेवणार 3 वजा 3. बेत्रिक 6 वजा 3. 6 वजा 3 येतं 3, म्हणजे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 3. म्हणजे x 3 असताना y 3 मिळालं. तर एकदा ह्या 2 सारण्या पूर्ण केल्या की आपल्याला आलेख काढणं सोपं आहे. तर आलेख जर काढायचा असेल तर आलेखाचं इथं पान आहे पहा, याच्यावर आपल्याला आलेख काढायचं आहे. तर हा आलेख काढण्यासाठी बिंदू स्थापन करणार आपण. तर पहिला बिंदू काय आहे आपला? 0 ऋण 2. तर x निर्देशक 0 असेल तर तो कोणत्या अक्षावर असणार आहे? y, कारण त्याचा y निर्देशक ऋण 2 आहे आणि y अक्षावर ऋण 2 या ठिकाणी तो असेल. हा y अक्ष आहे, यावर ऋण 2. असंच दुसरा बिंदू आहे 1, 1. x अक्षावर 1 आणि y अक्षावर 1. तर या ठिकाणी मिळतो तो बिंदू. तिसरा बिंदू आहे 2, 4. x अक्षावर 2, y अक्षावर 4.
तिसरा आहे 3,7. एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 7. वाय अक्षावर 7 आहे पहा. तर ह्या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार आहोत. तर आलेख हा नेहमी पेन्सिलनेच काढायचा आहे. तर इथं समीकरण लिहिणार आपण. कुठल्या समीकरणाची ही रेषा आहे? 3x वजा y बरोबर 2. असंच आता दुसऱ्या समीकरणासाठी लिहूयात, काढूयात. 2x वजा y बरोबर 3. पहिला बिंदू आहे परत 0, ऋण 3. x निर्देशक 0 असेल तर तो y अक्षावर येणार, ऋण 3 या ठिकाणी इथं येतो पहा. दुसरा बिंदू आहे 1, ऋण 1. x अक्षावर 1 आणि y अक्षावर ऋण 1. तिसरा बिंदू आहे 2,1. x अक्षावर 2 आणि y अक्षावर 1. आणि x अक्षावर 3 आणि y अक्षावर सुद्धा 3च. हा चौथा बिंदू. पुन्हा या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार आहोत. ही रेषा आली. या रेषेवर आपण नाव लिहूयात. कुठल्या रेषेचं समीकरण आहे हे? 2x वजा y बरोबर 3. आता ह्या समीकरणात उकल काढायची आपल्याला ह्या दोन्ही रेषांवरून. हे दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात. आता कोणत्या बिंदूत छेदतात बघा या रेषा. इथं आपल्याला दिसते x अक्षावर ऋण 1 आहे आणि y अक्षावर ऋण 5. तर इथं आपण निर्देशक लिहिणार आहे त्याचे ऋण 1, ऋण 5. म्हणजे आपली उकल काय आली? उकल x, y बरोबर x अक्षावर ऋण 1 आहे आणि y अक्षावर ऋण 5. तर ही झाली आपल्या या दोन समीकरणांची उकल आलेखाच्या पद्धतीने. आता पाचवं उदाहरण पाहूयात. 3x वजा 4y बरोबर ऋण 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. आत्तापर्यंतची उदाहरण आणि यामध्ये थोडासा फरक आहे पहा. इथं x आणि y दोघांचेही सहगुणक 1 व्यतिरिक्त आहेत. आत्तापर्यंतची जी उदाहरण होती त्यामध्ये yचा सहगुणक 1 असायचा किंवा xचा, आणि त्यामुळे किमती काढायला आपल्याला सोपं जायचं. आता इथं आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागेल. तर पहिल्या समीकरणासाठी इथं चौकट दिलेली आहे आणि दुसऱ्या समीकरणाची. तर ह्या दोन्ही सारणी आपण पूर्ण करूयात. तर पहिलं समीकरण लिहिलेलं आहे 3x वजा 4y बरोबर ऋण 7. आता यामध्ये आपल्याला x ची किंमत ठेवायची. समजा मी x बरोबर 0 ठेवले तर ही पूर्ण किंमत 0 होईल. म्हणजे y बरोबर वजा 7 छेद वजा 4 होईल. वजा 7 छेद वजा 4 भाग जात नाही, त्यामुळे आपण ही x ची 0 बरोबरची किंमत घेणार नाही. समजा तर x बरोबर मी 1 ठेवले तर 3 1 3 मिळेल. हा 3 उजव्या बाजूला गेला, वजा 3 होईल, वजा 10 होईल. म्हणजे परत वजा 10ला 4 इकडे जाताना भागिले होणार आहे, 4ने भाग जाणार नाही. त्याच्या पुढची किंमत घेऊयात आपण. आता x बरोबर 2 घेतलं तर 3 दोन्ही 6 होईल. हा 6 पुन्हा इकडे गेला, वजा 7 वजा 6 वजा 13 होईल. पुन्हा वजा 13ला या 4ने भाग जात नाही. त्याच्या पुढची किंमत घेऊयात x ची आपण. आतापर्यंत 0 1 2 पाहिलं तर 3 घेतलं. 3 त्रिक 9. हा 9 उजव्या बाजूला पाठवला, वजा होईल. 9 7 16 वजा 16 होईल. 16ला मात्र 4ने भाग जातो. म्हणजे आपल्याला पहिली x ची किंमत मिळाली 3. आता ही x ची 3 किंमत ठेवून आपण y ची किंमत काढूयात. म्हणून 3 गुणिले x ची किंमत येते 3 वजा 4y बरोबर वजा 7. 3 त्रिक 9 वजा 4y बरोबर वजा 7. आपल्याला y काढायचं आहे. 9ला पाठवूयात.
-7 हा अधिकचा 9 इकडे येताना -9 होईल. म्हणून -4y बरोबर 9 आणि 7 चिन्ह समान आहेत पहा, त्यामुळे बेरीज होईल. 9 आणि 7 16, उत्तराला चिन्ह मोठ्याचं ऋण. म्हणून y बरोबर -16 छेद -4. ऋणचा लोप होईल. 4 1 4, 4 चौक 16. म्हणजे y ची किंमत मिळते 4. x 3 असताना y ची किंमत मिळाली 4. म्हणजे बिंदू मिळतो आपल्याला 3,4. आता याच्या पुढचे बिंदू काढायचे असेल तर पुन्हा आत्ता जसं आपण 0 1 2 3 किमती घालून सोडवल्या असं प्रत्येक वेळी आपल्याला होणार नाही. तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे पहा. तर एक्सचा सहगुणक आपल्याला मिळालेला एक्सची किंमत मिळाली आपल्याला 3. काय करायचं, ह्या 3 मध्ये आपल्याला हा जो वायचा सहगुणक आहे, म्हणजे ऋणचिन्ह घेणार नाही आपण, फक्त सहगुणक घेणार आहे 4, हा वजा करणार आहे आपण, किंवा अधिक सुद्धा करू शकतो. मग पहिल्यांदा आपण अधिक करून बघूया. 3 आणि 4 यामध्ये आपण 3 आणि 4 ची बेरीज केली तर मिळतं 7. आता एक्सची किंमत 7 असताना आपल्याला वायची किंमत काढायची आहे. म्हणून आपण काय ठेवूयात, एक्स बरोबर 7 ठेवून. मग ह्या समीकरणात पुन्हा 7 ठेवा. 3 गुणिले एक्स ऐवजी 7 वजा 4y बरोबर -7. 3 7 21 वजा 4y बरोबर -7. 21 ला आधी पाठवूयात. -4y बरोबर -7 हा अधिक तिकडे जाताना ऋण होईल. म्हणून -4y बरोबर चिन्ह समान आहेत, -28. म्हणून y बरोबर -28 भागिले हा -4 गुणिलेचा इकडे येताना भागिले होईल. ऋण लोप 4 1 4, 4 7 28. म्हणजे x 7 असताना y ची किंमत पण मला मिळते 7. बिंदू आला आपला 7,7. आता 3 मध्ये आपण हा सहगुणक मिळवला, 7 मिळालं. तर 7 मध्ये परत हा 4 मिळवला, 7 आणि 4 11 होईल. 11 ठेवल्यानंतर पुन्हा ही जी किंमत मिळेल ती मिळेल आपल्याला. पण 11 हे खूप मोठं आहे, आपल्या आलेख पानावर बसणार नाही काही जणांच्या. त्यामुळे आपण काय करूयात, इथं मिळवत गेलो तसं ह्या 3 मधून हा 4 वजा करत जाऊयात. 3 मधून 4 गेले, वजा केले आपण, तर 3तून 4 गेलं, किती येणार आहे, 3 वजा 4. किती, चिन्ह भिन्न आहे त्यामुळे -1 येईल. म्हणजे आपल्याला आता एक्सची किंमत किती घ्यावी लागेल, -1. बघा, तिसरी किंमत आपण ठेवतोय एक्स बरोबर -1 ठेवून. म्हणून एक्स 3 गुणिले एक्सची किंमत ठेवणार -1 कंसात टाकायचं. 4y बरोबर -7. सोडूयात. 3 1 3 येतं आणि एक ऋण आहे आणि एक धन आहे, यांचा गुणाकार ऋण येतो. 3 1 3 वजा 4y बरोबर -7. म्हणून आपल्याला 3 ला पाठवावं लागेल उजव्या बाजूला. -7 हा वजा उजवीकडे येताना होईल अधिक. म्हणून -4y बरोबर, चिन्ह भिन्न आहेत बघा, 7तून वजाबाकी करावी लागेल. 7तून 3 गेले 4, उत्तराला चिन्ह मोठ्याचं. तर -4 तिकडे जाताना इथं गुणिले, उजवीकडे जाताना तो काय होणार आहे, भागिले. ऋण लोप 4 1 4, 4 1 4. म्हणजे y ची किंमत मिळते आपल्याला 1. म्हणजे x -1 असताना y ची किंमत मिळाली 1. आता याच्या पुढची किंमत काढायची आपल्याला. जर आपण ह्या 3 मध्ये 4 मिळवत गेलो तर मोठं मिळतंय, म्हणून आपण वजा केलं. तसं आता ह्या -1 मधून अजून 4 वजा करूयात आपण. म्हणजे -1 मधून 4 वजा केले. -1 वजा 4 चिन्ह समान आहेत पहा, म्हणजे काय येतं, -5. म्हणजे पुढची
किंवा उकल आपल्याला काय मिळणार आहे, -5. तर ही सोपी पद्धत लक्षात ठेवायची आहे. पुन्हा एकदा सांगते पहा. पहिल्यांदा एक उकल आपण मिळवून घेतली, त्यामध्ये जी एक्सची किंमत मिळाली त्या एक्सच्या किमतीमध्ये वायच्या सहगुणकाला मिळवत जायचं आहे, म्हणजे आपल्याला योग्य किमती मिळत जातील. आणि जर मिळवत असताना हा वायचा सहगुणक मिळवत असताना मोठ्या किमती येत असतील तर आपण वायचा सहगुणक यातून वजा करणार आहे. मग इथं तसंच केलं आपण. 3तून 4 गेले, -1 आलं. आता -1 मधून परत 4 वजा केलं, -5 येईल. आता आपल्याला एक्स बरोबर काय ठेवावं लागेल, -5. तर ही किंमत आपण ठेवून सोडूयात आणि वायची किंमत काढूयात. तर काय मिळतं पहा. चौथी किंमत काढतोय आपण. एक्स बरोबर किती ठेवणार आहे, -5. -5 ठेवून समीकरण आहे 3 गुणिले एक्सची किंमत किती ठेवणार आहे, -5 वजा 4y बरोबर -7. सोडवा. 3×5 15. एक धन एक ऋण आहे. एक वेळा ऋण असेल, 3 वेळा ऋण असेल गुणाकारामध्ये तर उत्तराला चिन्ह येणार आहे ऋण. विषम वेळा असेल तर -4y बरोबर -7. आपल्याला y काढायचं आहे. 15ला पाठवा तिकडे. -4y बरोबर -7. हा वजाचा 15 अधिक. तर हे चिन्ह वगैरे बदलायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सारखं सराव केल्यानं तुम्हाला ते लक्षात येणार आहे. चिन्ह इथं भिन्न आहेत पहा. 15 आणि 7 यांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी ते 8. उत्तराला चिन्ह मोठ्याचं अधिक. नाही लिहिलं तरी चालेल. y बरोबर -4 गुणिले आहे. इकडे जाताना काय होणार आहे, तो भागिले. 4 × 4, 4 × 2 8. म्हणजे y ची किंमत मिळते आपल्याला -2. तर पुढचं आपल्याला उकल मिळाली -5, -2. तर याच पद्धतीने आपण आता ह्या दुसऱ्या समीकरणासाठी सुद्धा उकली शोधूयात. तर त्यासाठी दुसरं समीकरण घेऊयात आपण आता. दुसरं समीकरण काय आहे पहा. 5x वजा 2y बरोबर 0. आता ह्या समीकरणात आपल्याला परत किमती ठेवायच्या आहेत. तर ह्या किमती ठेवण्यासाठी पुन्हा आपण x बरोबर, आता ह्याचं एक वैशिष्ट्य बघा पुन्हा, ह्याचं स्थिर पद 0 आहे. त्यामुळे जेव्हा स्थिर पद 0 असते तेव्हा ह्या समीकरणाची रेषा आरंभ बिंदूतून जाते, म्हणजे 0,0 मधून. तर हे एक लक्षात ठेवा. एक्सची किंमत 0 असेल तर y 0 येतं, म्हणजे पहिला बिंदू मिळाला 0,0. म्हणजे उत्तर न काढताही आपण सांगू शकतो जेव्हा हे स्थिर पद 0 असतं. तर लक्षात ठेवायचं हे उदाहरण इम्पॉर्टंट आहे पहा. हे उदाहरण तुम्हाला समजलं की आलेखाचा कुठलाही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. तर पहिली उकल आपण लिहिलेलीच आहे. आता पुढचं काढायचं आहे आपल्याला, पुढच्या किमती काढायचं आहे. पुन्हा एक्सचा, आता एक्सची किंमत आपल्याला 0 मिळाली. इथं जसं आपण काय केलं होतं, 3 मध्ये 4 मिळवलं होतं, तसं 0 मध्ये मी 2 मिळवणार. म्हणजे एक्सची किंमत मला आता किती घ्यावी लागेल, 2. म्हणजे 1 वगैरे तपासायची गरज नाही. म्हणजे एक्स बरोबर मी आता किती ठेवणार, 2 ठेवून. म्हणून या समीकरणात 5 गुणिले एक्सची किंमत येते 2 वजा 2y बरोबर 0. 5 × 2 = 10 वजा 2y बरोबर 0. म्हणून 10ला पाठवा तिकडे. वजा 2y बरोबर 0 वजा 10. म्हणून वजा 2y बरोबर 0 वजा 10 वजा 10. आपल्याला 2ला, ऋण 2ला पाठवायचं तिकडे. इथं आहे -10. हा गुणिलेचा -2 इकडे येताना भागिले होईल. बेक बे बेपंचे 10, ऋण ऋणचा लोप होईल. म्हणजे y ची किंमत मिळते आपल्याला 5. म्हणजे x 2 असताना y ची किंमत मिळाली 5. आता पुढची x ची किंमत पुन्हा
शोधत बसायचं नाही. काय सांगितले, 2 मध्ये परत 2 मिळवणार, म्हणजे x ची किंमत आपण किती घेणार आहोत आता, 4. इथेच घेऊयात आपण. x बरोबर किती ठेवणार आहे, 4. 4 ठेवून म्हणून 5 गुणिले x ची किंमत आहे 4 वजा 2y बरोबर 0. सोडवा. 5 चोक 20 वजा 2y बरोबर 0. म्हणून 20 ला तिकडे पाठवलं, वजा 2y बरोबर 0. हा अधिक 20 इकडे येताना काय होणार आहे, वजा 20. म्हणजे काय मिळालं आपल्याला, ऋण 2y बरोबर 0 वजा ऋण 20 ऋण 20. म्हणून y बरोबर ऋण 2 हा गुणिले, दुसऱ्या बाजूला जाताना तो भागिले होईल, म्हणजे ऋण 20 भागिले ऋण 2. भाग घाला, ऋण ऋणचा लोप होईल, बेक बे बेंधाय 20, म्हणजे y ची किंमत मिळते 10. x 4 असताना y मिळाला आपल्याला 10. असंच तर x ची पुढची किंमत काय तुम्ही सांगू शकता. आता ह्या 4 मध्ये किती मिळवणार आपण, y चा सहगुणक 2, म्हणजे किती येईल, 6. x बरोबर 6 ठेवूयात. जर ही किंमत आपल्याला मोठी येणार आहे, आता 4 लाच 10 आलं असेल तर 6 ला जास्त येईल, त्यामुळे आपण काय करूयात, वजा करूयात. ह्या 0 मधून 2 वजा करा, किंवा 2 मधून 0 मधूनच 2 वजा करावं लागेल आपल्याला, कारण 2 मधून 2 वजा केलं की 0 येणारच आहे. म्हणजे पहिल्या किमतीतूनच आपल्याला बेरीज वजा करायचे. 0तून 2 गेले, ऋण 2 येईल. म्हणजे x बरोबर आता काय किंमत ठेवावी लागेल, ऋण 2 ठेवून. म्हणून 5 गुणिले x ची किंमत ठेवणार ऋण 2, कंस टाकावं लागेल, वजा 2y बरोबर 0. म्हणून 5 दोन्ही 10 वजा 2y बरोबर 0. सोडवा हे. वजा 2y बरोबर हा ऋण 10 तिकडे जाताना 0 मध्ये मिळवला जाईल. 0 अधिक 10 किती येणार आहे, 10. म्हणून आता आपल्याला yच काढायचं आहे. ऋण 2 ला पाठवूयात उजव्या बाजूला. 10 भागिले ऋण 2. म्हणून y ची किंमत मिळते, बेक बे बे पंचे 10 ऋण 5. ऋण 2 कॉमा ऋण 5. तर ह्या दोन्ही सारण्या आता पूर्ण झाल्या की आपण आलेख काढणार आहोत. तर आलेखाचं पेज घेतलेले आपण. तर इथं आपल्याला बिंदू स्थापन करायचे. तर पहिला बिंदू आहे 3,4. तर x अक्षावर 3 आणि y अक्षावर 4. 3 आणि 4 जिथं मिळतात तिथं हा पहिला बिंदू असेल. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 7,7. x अक्षावर 7 आणि y अक्षावर सुद्धा 7. इथं येईल तो बिंदू. त्यानंतर x अक्षावर ऋण 1 आहे बघा, इथं येईल आता डावीकडे, आणि y अक्षावर धन 1 आहे, म्हणजे इथं वर येईल. वजा 5 वजा 2, x अक्षावर वजा 5 आणि y अक्षावर वजा 2 आहे. वजा म्हणजे इथे खाली येईल. वजा 5 वजा 2. तर ह्या 4 बिंदूतून जाणारी आपण रेषा काढूयात. रेषा काढताना शार्प पेन्सिल आणि डार्क पेन्सिलचा वापर करायचा आहे. आत्ता सांगितले मी पेन्सिलच वापरायची आहे, पेनचा वापर करायचा नाही. तर ही रेषा आपण काढली. ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे ते लिहावं लागेल आपल्याला. 3x वजा 4y बरोबर ऋण 7. आता
दुसऱ्या समीकरणासाठी आपण बिंदू स्थापन करूयात. पहिला बिंदू आहे आपला 0,0 म्हणजे आरंभ बिंदू आहे. दुसरा आहे 2,5 x अक्षावर 2 आणि y अक्षावर 5. इथं येईल तो. 4,10 x अक्षावर 4 आणि y अक्षावर 10 आहे. आणि चौथा -2,5 x अक्षावर -2 आणि y अक्षावर -5. आता ह्या सर्व बिंदूतून जाणारी रेषा काढूयात आपण. इथं समीकरण लिहूयात. 5x वजा 2y बरोबर 0. आता ह्या दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात त्याचे निर्देशक लिहायचे आहेत आपल्याला. ती उकल असते. x अक्षावर 1 आहे आणि y अक्षावर पहा 2 आणि 3च्या बरोबर मध्यभागी आहे, म्हणजे किती आहे 2.5 आहे. म्हणजे आपली जी उकल आहे ती किती आली 1,2.5. तर इथं प्रमाण लिहायचं आहे प्रत्येक वेळी दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. आणि शेवटी उकल सुद्धा महत्त्वाची आहे 1,2.5. तर या पद्धतीनं तुम्ही दुसरं आणि तिसरं उदाहरण घरी करायचं आहे.